नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, बळीवंश ग्रुपमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज 19 एप्रिल 2026. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया. मित्रांनो, माझ्या तमाम शेतकरी बांधवांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, खऱ्या अर्थानं खरीपचा हंगाम संपलेला असतो. रब्बी हंगाम सुद्धा शेवटच्या टप्प्यात असतो, अंतिम टप्प्यात असतो. अगदी जुन्या काळापासून जवळपास रब्बीचं हंगाम हा अंतिम टप्प्यात आलेला असतो, संपलेला असतो. सॉरी. आणि मग आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनेक शेतकरी बांधव आपल्या शेतीच्या मशागतीची सुरुवात करतात आणि येणाऱ्या खरीपसाठी ती पूर्वतयारी असते. निसर्ग कसा असेल, काय असेल याची पुसटशी कल्पना त्यांना निसर्गातून संकेताद्वारे मिळत होती, परंतु तो आपले शेतीची कामे सातत्याने चालू ठेवत आहे. आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने अनेक शेतकरी बांधव ही कामे या मुहूर्तावर करत असतात. असो मित्रांनो, हे ECMWFचं मॉडेल आहे. आजचा दैनिक हवामान अंदाज आज 19 एप्रिल कशा पद्धतीने राज्यात कुठे पाऊस असेल आणि येणाऱ्या 5 दिवसामध्ये तापमान कसं असेल या सर्व पार्श्वभूमीवर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हे सध्या सकाळचं लाईव्ह चित्र आहे. आपल्याला या ठिकाणी राज्याच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये ढगाचं मोठं आच्छादन दिसत आहे. अगदी आपण कोल्हापूर, सांगली, साताऱ्यापासून जर गेलो तर इकडे नागपूर पर्यंत आपल्याला हे ढगाचं आच्छादन आहे. मित्रांनो, हा संपूर्ण जो पट्टा आहे हा दक्षिण महाराष्ट्राचा भाग आहे. इकडं नागपूर जर सोडलं तर हा पूर्व भाग आणि इकडे खाली दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग, पश्चिम महाराष्ट्राचा भाग यामध्ये येतो. काल मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात, लक्षात घ्या, कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात नाही, पश्चिम भागामध्ये बहुतांश ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी दमदार पावसाची हजेरी लागलेली. आज सुद्धा मित्रांनो, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव या पट्ट्यामध्ये आज सुद्धा दुपारनंतर पावसाच्या हालचाली होतील. हा पाऊस मित्रांनो सोलापूरच्या भागात कमी असेल, लातूर भागात कमी असेल, परंतु कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल या भागात विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही शक्यता आपल्याला कुठेही नाकारता येत नाही. खऱ्या अर्थानं आपण पाठीमागे जे सांगितलं होतं की 20 तारखेपासून राज्यात परत एकदा दक्षिणेकडून पाऊस वाढतोय, तर मित्रांनो खऱ्या अर्थानं तो दक्षिणेकडून वाढत आहे. अगदी काल या भागात झाला, आजही होणार आहे, उद्या होणार आहे. ही मित्रांनो 21 तारखेपर्यंत याची थोडीशी तीव्रता जास्त आहे या भागात. इतरत्र राज्याच्या काय परिस्थिती आहे तर इतरत्र आपण राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील, फारशा पावसाच्या हालचाली नाहीत हे लक्षात घ्या. राज्याचा जो अंतर्गत भाग आहे, उत्तर ज्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे, बुलढाणा, अकोला, अमरावती या संपूर्ण पट्ट्यामध्ये मित्रांनो राज्यात पावसाची हालचाल आहेत. परभणी आहे, हिंगोली आहे, इकडं अहिल्यानगर आहे, नाशिकचा काही भागात ढगाळ वातावरण होईल. नाशिकमध्ये सुद्धा पावसाच्या हालचाली फारशा राहणार नाहीत. परंतु मित्रांनो कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पट्ट्यामध्ये पावसाच्या हालचाली आज आणि पुढील 2-3 दिवसामध्ये दिसून येतील. तर मित्रांनो सॉरी, तापमान पुढील 5 दिवसामध्ये राज्यात कसं असेल त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊ. मित्रांनो, तापमानाचा जर आपण विचार केला महाराष्ट्राचा, लक्षात घ्या, तर मित्रांनो सध्या हे 5 दिवसाचं तापमान आहे. मित्रांनो, विदर्भ हा सर्वात जास्त तापणार आहे. विदर्भातलं सरासरी तापमान मित्रांनो 40 ते 43 अंश असतं, परंतु यावर्षी विदर्भ हा देशातील सर्वात उष्ण प्रदेश ठरत आहे. या ठिकाणी मित्रांनो येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये 45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. यामध्ये पूर्व विदर्भातला भाग आहे, पश्चिम विदर्भातला आहे. त्यानंतर मित्रांनो हे तापमान जसं जसं आपण पश्चिमेकडे जाऊ तसं तसं तापमान कमी कमी होत जाते. समुद्र सानिध्यामध्ये तापमान
जास्त राहणार नाही. घाटावर मध्यम स्वरूपाचं तापमान असेल. मित्रांनो, घाटाला लागून जो पूर्व भाग आहे या ठिकाणी थोडंसं जास्त तापमान आहे. मराठवाड्याच्या भागात सुद्धा मित्रांनो तापमान आपल्याला जाणवेल. परंतु विदर्भ हा सर्वाधिक तापत आहे. याचं एकमेव जे कारण आहे ते पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की विदर्भाची भूमी, मराठवाडा आणि विदर्भाची भूमी अशी आहे की या भूमीला कुठेही समुद्र जवळ नाही. लक्षात घ्या, चारही बाजूनं समुद्र दूर आहे, कोसदूर समुद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक काळ उष्णता टिकून असते. शिवाय हवेचे प्रेशर वरून खाली असतात आणि त्यामुळे हवा जमिनीलगत जास्त दीर्घकाळ टिकते आणि त्यामुळे जमीन तापते आणि उष्णता वाढते. त्याचबरोबर मित्रांनो, हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. घाटाला समांतर असणारा जो भाग आहे हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. पूर्व विदर्भ जरी नसेल तर पश्चिम विदर्भ पर्जन्य छायेचा भाग आहे आणि त्यामुळे या भागात पावसाचा प्रमाण कमी असते आणि तापमान अधिक असते. हे एक त्याला कारण आहे. त्यानंतर उत्तरेकडनं उत्तर पश्चिम भागातून म्हणजे वायव्य भागातून जे काही कोरडे उष्ण हवा वाळवंटी भागातून येत आहेत त्यामुळे हे राजस्थानावर पोहोचत आहेत. सॉरी, राजस्थानावर येणारे वारे विदर्भावर पोहोचत आहे आणि विदर्भ तापत आहे. मित्रांनो, हे दमट आणि उष्ण वातावरण आहे. अशा कालखंडात उष्माघाताचा शक्यता ही जास्त बळावत असते. त्यामुळे सतर्क राहा, सावध राहा, एवढीच विनंती तुम्हाला मी करतो आणि थांबतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो भारतीय हवामान विभागाला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.